पण ज्याप्रमाणे शेतकरी रस्त्यावरती उतरला तसा कामगार अजून उतरला नाही. कामगार उतरला नाही. कारण ह्यांचं काय एक मिशन हेच आहे की कुठेही कोणी एकत्र येता कामा नये. कुठेही एकत्रित म्हणजे संघटित व्हायचं नाही, विस्कळीत ठेवायचं आणि सतत एका दबावाखाली ठेवायचं, टेन्शन खाली ठेवायचं. म्हणजे स्वतः जो आपल्या घरच्या चिंतेने स्वतःच्या चिंतेने ग्रस्त असेल त्याला जाऊ देणं, कायदे आणले आणू देणं, जमीन गेली जाऊ देणं, धारावी गेली जाऊ देणं. पण तुम्ही टेन्शन मध्ये, अरे माझं काय होणार याच्यामध्ये, म्हणजे हे सगळे जे काही काळे कायदे आहेत याच्यामध्ये आता परमनंट लेबर किती टक्क्यामध्ये राहिलं असेल? किती टक्के? टक्क्यात मोजायची वेळ आली. कारण रोजची तुम्हाला म्हणजे जे काही नवीन भरती होते हायर अँड फायर, म्हणजे आज काम आहे उद्या काम असेल असं नाही, उद्या काम असलं तर तुलाच मिळेल असं नाही, सगळं काही मालकाच्या मर्जीवरती. म्हणजे मला माझ्या कामाची चिंता आहे, तू काय घेऊन बसलात कायदे बिदे, हे वक्त काय, हे काय ते काय, ह्याच्यातच आम्ही म्हणजे त्याच्यात बिझी राहिल्यानंतर हे काय करायचं. म्हणजे आज सुद्धा जी काही बातमी आलेली आहे, आणि म्हणून मी काही वेळेला मुद्दाम म्हणून सामना खेरीज आलेल्या बातम्यांचा उल्लेख करतो. तुम्ही म्हणाले तुम्ही आम्हाला काय सांगताय, तसं नाहीये. आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून ह्यांचे काय चाळे चालले ते बघा. आता ही मुंबई आहे, मुंबईमध्ये ओरबडायचं काम चालूच आहे. आता ठाण्यामध्ये क्लस्टरची एक योजना आणतात. क्लस्टर करा, जरूर करा, पण ते एका बिल्डरसाठी करतायत. म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या करून घ्यायच्या, सगळ्या गोष्टी त्यांच्या अगदी अदानीच्या घशात घालायच्या किंवा त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालायच्या. पण तुम्ही त्याच्यावरती बोलता कामा नये म्हणून तुम्हाला भांडणामध्ये व्यस्त करून ठेवायचं. मग ते वरनं भांडा किंवा हिंदी मराठीवरनं भांडा, आणखीन कशावरनं, पण भांडा म्हणजे आमच्याकडे लक्ष येणार नाही, आम्ही आमचे सगळे पैसे ओरबाडून हे निघून जाणार. आज प्रश्न महत्वाचा एक आहे की आपलं हे जे काय आता दुर्दैवाने सरकार आलंय, दोन्हीकडे, इकडे काय आणि वरती काय, जाहीरनाम्याबद्दल कोणीच बोलत नाहीये. अगदी मी मचला ठीक आहे, एक क्षणभर आपण धरून चालू की महाराष्ट्राचं सरकार हे त्यांनी दिलेल्या थापांमुळे किंवा आश्वासनांमुळे लोकांनी त्यांना मतदान केलं. लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देऊ दिलं, लोकांनी बहिणीने आपलं मतदान केलं, मानू आपण, चला. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, सगळ्या एवढ्या लोकांना मोदी तर म्हणाले ते दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ. कुठे त्याच्यावरती कोणीच बोलत नाहीये. त्याच्यावरती कोणी जर का विचारलं तर आम्ही, म्हणजे अजित पवार सांगतात की माझ्या भाषणामध्ये कर्जमुक्ती कधी बोललो होतो मी, तुम्ही दाखवा. म्हणजे जे तुम्ही बोललात, ज्याच्यावरनं तुम्ही मतं मिळवली, ते सोडून तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात. मग हे एवढं खोटं बोलणारं सरकार आपण परत मी पुन्हा देईन, मी पुन्हा देईन, पुन्हा आपण